नमस्कार. जानकी बसलेली असताना तिथे ऐश्वर्या आलेली असते. जानकीला पाहून ऐश्वर्या म्हणत असते, जानकी, एवढा गढूळ विचार कसला करत आहेस तू? त्यावर जानकी म्हणत असते, काय काय बोललीस तू? त्यावर ऐश्वर्या म्हणत असते, अगं काय झालंय, तू अशी एकाएकी का बसलेस? त्यावर ऐश्वर्याला जानकी म्हणत असते, मला ना शर्वरी वंशंचं काही खरं दिसत नाहीये. हे वाक्य ऐकल्यावर आता ऐश्वर्या म्हणत असते, मला तुला काहीतरी सांगायचं आहे. त्यावर जानकी म्हणत असते, म्हणजे? त्यावर ऐश्वर्याने जानकीला जे काही सांगितलेलं असतं ते ऐकून जानकी म्हणत असते, ऐश्वर्या, खरंच तुझ्या या बोलण्यामध्ये तथ्य आहे ना? त्यावर ऐश्वर्या म्हणत असते, जानकी, आपण स्वतः जाऊन तिथे चौकशी करूया ना, मगच तुला कळेल मी काय बोलते आणि काय नाही ते. हे वाक्य ऐकल्यावर आता जानकी म्हणत असते, ऐश्वर्या, दिसतंय तेवढं सोपं नाही आहे. तेवढ्यात ऐश्वर्याने जानकीच्या हातात एक चिठ्ठी ठेवलेली असते. ती चिठ्ठी पाहून जानकी म्हणत असते, अगं ऐश्वर्या, काय आहे यात? त्यावर ऐश्वर्या म्हणत असते, जानकी तू स्वतः बघ. जानकी ती चिठ्ठी उघडते आणि वाचते आणि जानकी म्हणत असते, ऐश्वर्या, याचा अर्थ माझा संशय खरा ठरत आहे. आणि तेवढ्यात जानकी आणि ऐश्वर्या ॲडव्होकेट देसाई जिथे राहत असते तिथे पोहोचलेले असतात. ॲडव्होकेट देसाई कोणाशी तरी फोनवर बोलत असते आणि तेवढ्यात जानकीने तिच्या ऑफिसचा दरवाजा ढकललेला असतो. समोर जानकीला पाहून ॲडव्होकेट देसाई उठून उभी राहते. तेवढ्यात ॲडव्होकेट देसाई बोलू लागते, तू माझ्या कॅबिनमध्ये अशी न टिकटिक करता कशी काय आलीस? त्यावर जानकी म्हणत असते, ॲडव्होकेट देसाई, तुमचं खरं रूप माझ्यासमोर उघड झालं आहे. हे वाक्य ऐकल्यावर आता ॲडव्होकेट देसाई बोलत असते, आधी तर माझ्याशी नीट बोल, मी एक वकील आहे, हे विसरू नकोस तू. त्यावर लगेचच आता जानकी म्हणत असते, तुम्ही सुद्धा विसरू नका, माझ्या घरात सुद्धा 2 वकील आहेत, त्यामुळे तुम्ही स्वतःला फार मोठ्या वकील समजू नका. जानकीने आता रुबाबात हे म्हटलेलं असतं. जानकीचा दबदबा पाहून ॲडव्होकेट देसाईला कळून चुकलेलं असतं की ही आता आपल्या वरचढ होत आहे. तेवढ्यात आपण पाहतोय ॲडव्होकेट देसाई म्हणत असते, जानकी, या ठिकाणी येऊन तुम्ही जर माझ्याशी उद्धटपणे बोलणार असाल तर एक गोष्ट लक्षात ठेवा, मी तुमच्यावर कायदेशीर कारवाई करू शकते. तेवढ्यात ऐश्वर्या मागून पुढे येते आणि म्हणत असते, कर ना मग, आहे ना तुझ्यात हिंमत, कर कारवाई, बघायचंय मला नक्की काय करू शकतेस तू. हे वाक्य ऐकल्यावर आता ॲडव्होकेट देसाई चांगलीच घाबरते. तिला कळून चुकतं की या दोघी आहेत आणि आपण एकटेच. आणि अशातच आता जानकी ॲडव्होकेट देसाईला नम्रपणे म्हणत असते, एक गोष्ट लक्षात घे देसाई, तू जर आम्हाला आता साथ नाही दिलीस तर तू वाचणार नाहीस. मी तुला आमच्या नानांच्या खुनामध्ये अडकवून टाकेन. हे वाक्य ऐकल्यावर ॲडव्होकेट देसाई म्हणत असते, खरं तर या सगळ्या प्रकरणात माझा काही दोष नाही आहे, प्लीज मला अडकवू नका. त्यावर जानकी म्हणत असते, नाही आहे ना, तुझा दोष नाही आहे ना, मग आत्ताच्या आत्ता इथे आम्हाला सगळं काय खरं आहे ते सांग. त्यावर ॲडव्होकेट देसाई चांगलीच घाबरलेली असते आणि ती स्वतःची पाठ सोडवण्यासाठी या सगळ्या प्रकरणामध्ये कोण सामील आहे हे आता जानकीला ती सांगणार असते. तेवढ्यात आपण पाहतोय आता ॲडव्होकेट देसाईला राहुलचा फोन आलेला असतो आणि तिने लगेचच तो रिसीव्ह केलेला असतो. ॲडव्होकेट देसाईला राहुल म्हणत असतो, ताई ताई, मी काय सांगतोय ते नीट ऐक. अगं, माझ्याबद्दलचं सत्य त्या ऐश्वर्याला समजलं आहे आणि ती ऐश्वर्या नक्कीच जानकीला सगळं काही सांगणार, त्यामुळे तू प्लीज सावध राहा. हे वाक्य ऐकल्यावर आता ॲडव्होकेट देसाईच्या समोरच जानकी आणि ऐश्वर्या असल्यामुळे तिला राहुलशी जे काही बोलायचं असतं ते बोलताच येत नसतं. आणि अशातच राहुल म्हणत असतो, काय गे ताई, लक्ष कुठे आहे तुझं? तुझ्याशी बोलतोय मी, अगं बोल ना. त्यावर ॲडव्होकेट देसाई म्हणत असते, हो हो हो, आलं आलं माझ्या लक्षात, तुम्ही काही काळजी करू नका, मी बघते काय करायचं. असं आता ॲडव्होकेट देसाईने राहुलला म्हटलेलं असतं. राहुलला थोडंफार समजलेलं असतं की काहीतरी प्रॉब्लेम आहे किंवा तिथे आजूबाजूला कोणीतरी आहे, म्हणून ताई माझ्याशी स्पष्ट बोलत नाहीये. आणि अशातच आता राहुल लगेचच तिला म्हणत असतो, काय गडबड असेल तर मला मेसेज कर.
त्यावर ॲडव्होकेट देसाई हो असं म्हणते आणि फोन ठेवते. तेवढ्यात आपण पाहतोय समोर ऐश्वर्या डायरेक्ट ॲडव्होकेट देसाईला म्हणत असते, काय देसाईबाई, काय चाललंय तुमचं भावा बहिणीचं? तुम्हाला काय वाटतंय तुम्ही दोघं बोलणार आणि आम्ही दोघं अजिबातच समजणार नाही का तुमच्यामध्ये काय बोलणं चाललंय ते? हे वाक्य ऐकल्यावर ॲडव्होकेट देसाई म्हणत असते, प्लीज माझ्याशी नीट बोला, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. हे वाक्य ऐकल्यावर जानकी म्हणत असते, गैरसमज अजिबातच नाही. ऐश्वर्याने जर मला काल काहीतरी दाखवलंय आणि ते जर मी आता तुमच्यासमोर उघड केलं तर तुम्हाला कळून चुकेल की तुम्ही किती नालायक आहात ते. हे वाक्य ऐकल्यावर आता ॲडव्होकेट देसाई म्हणत असते, प्लीज आता तुम्ही जा इथून, मला तुमच्याशी नाही बोलायचं. त्यावर जानकीच्या पाठीमागे असलेली ऐश्वर्या पुढे येते आणि म्हणत असते, तुम्हाला नसल बोलायचं, पण आम्हाला तुमच्याकडनं जाणून घ्यायचं आहे नक्की काय प्रकरण आहे. तुम्ही स्वतःच्याच अपराधी भावाला का सपोर्ट करताय? हे वाक्य ऐकल्यावर ॲडव्होकेट देसाई म्हणत असते, माझा भाव अपराधी आहे याचा काही पुरावा आहे का तुमच्याकडे? त्यावर ऐश्वर्या म्हणत असते, जानकी वाटलंच मला, ही बाई पुरावा मागणारच, दाखव तिला काल मी तुला काय दाखवलं ते. त्यावर ॲडव्होकेट देसाईला राहुल मगाशी फोनवर जे काही सांगत होता ते सगळं आठवलेलं असतं. तेवढ्या जानकीच्या हातातून ऐश्वर्याने ती चिठ्ठी खेचत ॲडव्होकेट देसाई समोर फेकलेली असते. आता ॲडव्होकेट देसाई म्हणत असते, काय चाललंय हे तुमचं? अशा पद्धतीने तुम्ही माझ्याशी कसं काय वागू शकता? आणि अशातच आपण पाहतोय ॲडव्होकेट देसाईला ऐश्वर्या म्हणत असते, आत्ताच्या आत्ता चिठ्ठी उचला आणि वाच. हे वाक्य ऐकल्यावर ॲडव्होकेट देसाईने लगेचच आता ती चिठ्ठी उचललेली असते आणि ती वाचता क्षणी तिला कळून चुकलेलं असतं, या ऐश्वर्या आणि जानकीला माझ्या भावाबद्दल सगळं काही माहीत आहे. आणि तेवढ्यात ऐश्वर्या पुढे येते आणि म्हणत असते, काय गे, आलं ना तुझ्या लक्षात आम्ही इथे का आलोय? आता खरं खरं सगळं सांग, नाहीतर तुला इथून फरफटत नेऊन चांगलीच तुझी वरात काढू. हे वाक्य ऐकल्यावर आता ती ॲडव्होकेट देसाई लगेचच म्हणत असते, माझ्याशी अशा प्रकारे नका बोलू, या प्रकरणाशी संबंधित जे काय असेल ते मी पोलिसांसमोर मांडीन. हे वाक्य ऐकल्यावर जानकी म्हणत असते, एक गोष्ट समजून घ्या, आम्हाला फक्त जाणून घ्यायचं आहे या संदर्भात तुमच्या भावाचा काय रोल आहे. तेवढ्यात जानकीला ऐश्वर्या म्हणत असते, जानकी किती भोळी आहेस तू, अगं कालच तुला मी दाखवलं आणि तुला जाणवही करून दिली की हाच नालायक या सगळ्या संबंधांमध्ये अडकला आहे, तरीही तू यांच्याशी एवढं गोड गोड कसं काय बोलू शकतेस? तेवढ्यात आपण पाहतोय हा जो राहुल असतो तो या स्वतःच्या बहिणीच्या ऑफिसच्या बाहेर आलेला असतो, कारण त्याला जाणून घ्यायचं असतं की ताई मगाशी माझ्याशी फोनवर का बोलली नाही, नक्की आहे कोण तिच्या कॅबिनमध्ये. आणि लगेचच राहुल ताईच्या कॅबिन बाहेर येतो आणि त्याने आत दरवाजा लकटलेला असतो. आता राहुलने ढकललेला दरवाजा आतमध्ये असलेल्या जानकीला लागलेला असतो आणि जानकी वळून पाहते तर आत राहुल शिरत असतो. लगेचच आता समोर जानकीला पाहून राहुलची धडधड वाढते आणि लगेचच आता तिच्या मागे असलेल्या ऐश्वर्याला पाहून राहुल चांगलाच घाबरतो आणि स्वतःच्याच बहिणीच्या कॅबिनमध्ये शिरायला आता त्याला खूप भीती वाटत असते. तो लगेचच आता दार लावून बाहेर पळण्याचा प्रयत्न करत असतो. तेवढ्या जानकीने राहुलला म्हटलेलं असतं, राहुल थांब, पळू नकोस, नाहीतर फुकट मारला जाशील. असं जेव्हा जानकीने म्हटलेलं असतं त्याच वेळेला राहुल तिथे थांबतो आणि राहुलला कळून चुकलेलं असतं की आता जानकीने मला पाहिलं आहे आणि तरी पण जर मी पळालो तर माझं काही खरं नाही. आणि अशातच राहुल थांबतो. लगेचच आता जानकी राहुलला जाब विचारते, राहुल खरं खरं सांग, तुझा नाना या प्रकरणात काय संबंध आहे? हे वाक्य ऐकल्यावर राहुल म्हणत असतो, काहीच नाही, माझा काहीही संबंध नाही आहे. हे वाक्य ऐकल्यावर ऐश्वर्या म्हणत असते, खोटं बोलू नकोस, आमच्याकडे तुझ्या विरोधात पुरावे आहेत. त्यावर राहुल म्हणत असतो, माझ्या विरोधात पुरावे? त्यावर राहुलला तर मनापासून माहिती आहे की हो, नानांचा खून तर मीच केलाय आणि खरंच या दोघींकडे माझ्या विरोधात जर एखादाही पुरावा असेल तर माझं काय खरं नाही. म्हणून आता राहुल थरथर कापत असतो आणि तेवढ्यात राहुल म्हणत असतो, प्लीज मला या प्रकरणामध्ये अडकवू नका, मी या प्रकरणाशी अजिबात संबंधित नाही आहे. तेवढ्यात राहुलला आतमध्ये असलेली त्याची मोठी बहीण म्हणत असते, राहुल आतमध्ये ये, तुला घाबरायची गरज नाही आहे, या दोघांनी तुला
असं कचट्यात पकडलंय ना, जेणेकरून तू यांच्या कोणत्याही प्रश्नावर लगेचच चुकीचं उत्तर द्यावं असं त्यांची इच्छा आहे. त्यावर राहुल लगेचच आपल्या बहिणीकडे जातो आणि तो म्हणत असतो, ताई ताई तू वकील आहेस ना, मला प्लीज या सगळ्या प्रकरणातून सोडव. त्यावर त्याची बहीण ॲडव्होकेट देसाई म्हणत असते, काळजीच करू नको तू, मी तुला या सगळ्या प्रकरणात अडकूच देणार नाही. या दोघींचा डाव मी उधळून लावीन. आणि अशातच आपण पाहतोय ऐश्वर्या म्हणत असते, ॲडव्होकेट देसाई, एक गोष्ट लक्षात ठेव, तुझ्या भावाच्या विरोधात आमच्याकडे असलेला पुरावा त्याला तुरुंगात टाकण्यासाठी पुरेसा आहे, हे तुला देखील चांगलं माहिती आहे. त्यावर ॲडव्होकेट देसाई म्हणत असते, टाका ना तुम्ही त्याला तुरुंगात, मी त्याला बेल मिळवून देईन. हे सगळं ऐकल्यावर मात्र जानकी म्हणत असते, वा ग वा ॲडव्होकेट देसाई, तुला तर खूप मस्ती आहे. आम्हाला वाटलं होतं की फक्त या राहुललाच मस्ती असेल, पण मस्ती तर तुला सुद्धा आहे, असणारच ना, तू त्याची मोठी बहीण ना. एक गोष्ट लक्षात ठेव, तू कसंही वाग, पण आत्ताच्या आत्ता आम्ही या राहुलला अटक करायला लावणारच. तेवढ्यात आपण पाहतोय मागून सौमित्र पोलिसांना घेऊन आलेला असतो आणि सौमित्राने आणलेल्या पोलिसांना पाहून राहुल चांगलाच घाबरतो. पोलीस म्हणत असतात, मिस्टर राहुल, चला, तुमची आता उचलबांगडी करायला आलो आहोत आम्ही. हे वाक्य ऐकल्यावर ॲडव्होकेट देसाई पुढे येते आणि म्हणत असते, कोणत्या आरोपाखाली? तुमच्याकडे माझ्या भावाला अटक करण्यासाठी अटक वॉरंट आहे का? हे वाक्य विचारल्यावर सौमित्र म्हणत असतो, ॲडव्होकेट देसाई, तुम्हाला काय वाटतं, यांच्याबरोबर असलेला वकील काय दुधखुळा आहे का? मी आधीच पोलिसांना सांगितलं होतं की अटक वॉरंट काढा आणि मगच याला अटक करा, नाहीतर ही बाई ॲडव्होकेट देसाई असा प्रश्न विचारणारच. तेवढ्यात पोलिसांनी ॲडव्होकेट देसाईच्या हातात अटक वॉरंट ठेवलेलं असतं. ॲडव्होकेट देसाई मोठ्या स्टाईलमध्ये अटक वॉरंट वाचत असते आणि त्याच दरम्यान सौमित्र म्हणत असतो, काय ग, काय झालं, कळालं ना अटक वॉरंट नेमकं काय असतं ते? याआधी कधी अटक वॉरंट पाहिलंच की नाही? असं तसं सौमित्र म्हणत असताना ॲडव्होकेट देसाई सौमित्रकडे खूप रागाने पाहत असते. तेवढ्यात सौमित्र म्हणत असतो, इन्स्पेक्टर साहेब, बघताय काय तुम्ही, आत्ताच्या आत्ता या राहुलला अटक करा, यांनी आमच्या नानांचा खून केला आहे. हे सगळं ऐकल्यावर राहुल म्हणत असतो, नाही नाही खून केलाय मी, प्लीज मला या सगळ्यात अडकवू नका. त्यावर ऐश्वर्याने पोलिसांना तो पुरावा दिलेला असतो ज्यात स्पष्टपणे असं दिसत आहे की राहुलनेच नानांना मारलं आहे. आता नानांचा मरतानाचा तो व्हिडिओ पोलिसांच्या हाती असतो आणि नाना म्हणत असतात, अरे मारतोयस का तू मला? त्यावर राहुल म्हणत असतो, म्हाताऱ्या, जोपर्यंत तू मरत नाहीस ना, तोपर्यंत तुझ्या नावाची प्रॉपर्टी आमच्या नावावर होणार नाही. हे सगळं ऐकल्यावर पोलीस म्हणत असतात, चल आता तुरुंगात, तुझ्या नावावर अख्खं पोलीस स्टेशन करतो. हे वाक्य ऐकल्यावर राहुलला कळून चुकलेलं असतं की आता पोलीस स्टेशनमध्ये आपली चांगलीच धुलाई होणार आहे. राहुल स्वतःच्या बहिणीकडे पाहत असतो की बहीण आपल्याला लवकरच आता बेल मिळवून देईल, पण बहिणीला सुद्धा कळालेलं असतं की पोलिसांच्या हातात असलेला पुरावा, त्या पुराव्यामुळे आता मी भावाला लवकरच बेल मिळवून नाही देऊ शकत. राहुल म्हणत असतो, ताई काही कर, मला लवकरात लवकर सोडव. पण बहिणीच्या मध्ये एवढीही बोलण्याची हिंमत नसते की जा तू, मी आहे तुझ्या पाठीशी. कारण बहिणीला सुद्धा कळून चुकलेलं असतं की आता आपण काहीच करू शकत नाही. तेवढ्यात आपण पाहतोय ऐश्वर्या आता या ॲडव्होकेट देसाई जवळ गेलेली असते आणि ती म्हणत असते, आज तू स्वतः वकील असूनही स्वतःच्या भावाला वाचवू शकत नाही, आणि मी म्हणते ना, का वाचवणार आहेस तू त्या नालायकाला? जरा विचार कर, त्या नालायकाला सोडवण्यापेक्षा त्याला जास्तीत जास्त शिक्षा कशी मिळेल याचा विचार तू कर, तर तुझ्याकडे जास्त लोक येतील की तू सच्ची वकील आहेस म्हणून. आणि जर उद्या तू तुझ्या भावाला वाचवण्याचा प्रयत्न केलास ना, तर मी तुला शब्द देते, लवकरात लवकर तुझी वकिली कशी बंद करता येईल याचा विचार मी करेन. ऐश्वर्याने आता ॲडव्होकेट देसाईला दिलेली धमकी एकदमच युनिक असते. ॲडव्होकेट देसाई लगेचच आता पोलिसांच्या पाठोपाठ स्वतःच्या भावाबरोबर गेलेली असते. तेवढ्यात सौमित्रही म्हणत असतो, चला आपण इथे थांबण्यात काहीच अर्थ नाहीये. आणि अशातच आता घरी आलेल्या सौमित्राने शर्वरीला सगळं काही सांगितलेलं असतं. शर्वरी, एक गोष्ट लक्षात ठेव, या सगळ्या प्रकरणामध्ये तुझा हात आहे असं जर उद्या मला समजलं तर मी तुझा भाव आहे याचा मी विचार करणार नाही, त्या क्षणाला तुला मी पोलिसांच्या ताब्यात देईन. त्यावर शर्वरी म्हणत असते, सौमित्र, डोकं फिरलंय का तुझं? बोलताना जरा विचार तरी कर.
मी माझ्या नानांना मारेन असं वाटतं कसं तुला? त्यावर सौमित्र म्हणत असतो, कारण हल्ली तुझं वागणं खूपच बदललं आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेव, नानांना मारल्यामध्ये या सौमित्राच्या नकळत जर काही असेल तर मी कोणालाच सोडणार नाही, असं जेव्हा सौमित्रने स्पष्टपणे शर्वरीला म्हटलेलं असतं. मागून आलेली जानकी म्हणत असते, सौमित्र भाऊजी प्लीज घरात हा विषय नको. आईंना या संबंधात काहीच कळता कामा नये. आणि सौमित्र गप्प राहतो. तेवढ्यात आपण पाहतोय ऐश्वर्या म्हणत असते, जानकी मी तुला आधीच सांगितलं होतं, ॲडव्होकेट देसाईचा भाव असलेला राहुल मुळात राहुल नसून तर या ॲडव्होकेट देसाईचा एक चमचा आहे. ॲडव्होकेट देसाईमुळेच आपले नाना गेलेत. जानकी विसरू नकोस तू. त्यावर शर्वरीला आपण काहीच बोललं नाही पाहिजे असं जेव्हा जानकी म्हणते त्याच वेळेला ऐश्वर्या म्हणत असते, ठीक आहे तू म्हणत असशील तर मी या शर्वरीला काही म्हणत नाही, पण या सगळ्या प्रकरणात दोषी असणाऱ्या त्या व्यक्तीला मी अजिबातच सोडणार नाहीये, असं जेव्हा आता सौमित्राने म्हटलेलं असतं. त्याच वेळेला शर्वरीच्या बाबतीतला कोणताही निर्णय कुणी घ्यायचा नाही, असं जेव्हा समोर आलेला व्यक्ती म्हणत असतो. त्यावेळेला जानकी म्हणत असते, स्वतःला शहाणं समजू नका. या सगळ्या प्रकरणातून लवकरात लवकर कशी सुटका करता येईल याचा विचार करा. हे सगळं असूनही आता ॲडव्होकेट देसाई स्वतःच्या भावाला सोडवण्यासाठी तुरुंगात गेलेली असते, पण तिथे तुरुंगात तिचा पोलिसांनी अपमान केलेला असतो. तुझ्या भावाने जे काही केलं आहे ते पाहता त्याला अजिबातच आता बेल मिळणार नाही आणि यासाठी तू प्रयत्न सुद्धा करू नकोस ॲडव्होकेट देसाई, असं जेव्हा पोलिसांनी म्हटलेलं असतं. त्याच वेळेला राहुल म्हणत असतो, म्हणजे ताई माझी सुटका होणार नाही? त्यावर ॲडव्होकेट देसाई चांगलीच हतबल झालेली असते. मित्रांनो, इथे तर क्लिअर आहे, येत्या काळामध्ये आपल्याला नक्की काय पाहायला मिळणार आहे हे तर आपल्याला माहीतच नाही आहे. बाकी आजचा भाग तुम्हाला नेमका कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.